तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। 24 दिवसांमध्ये पुन्हा सिद्धेश्वर तलावातील मासे मृत झाल्याची घटना समोर आलेली आहे। या अगोदर देखील आपण ह्याच तलावाचं चित्रीकरण केलं होतं। ठाणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक भाजपचे नारायण पवार यांनी याबाबत आवाज उचलला होता। या ठिकाणी सिद्धेश्वर तलावामध्ये पाहायला गेलं तर जलपर्णी मोठ्या प्रमाणात वाढत आहे, त्याचबरोबर कचरा असेल आणि ऑक्सिजन अभावी या माशांचा मृत झाल्याची घटना हे समोर आली होती। मात्र सध्या तरी परिस्थिती पाहता या ठिकाणी जैसे ती परिस्थिती पुन्हा उद्भवलेली आहे। रोजच्या रोज मासे मरत असल्यामुळे या ठिकाणची उपाययोजना महानगरपालिका कशा प्रकारे करणार हे देखील पाहणं गरजेचं असताना दुसरीकडे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तलावाच्या अवतीभोवती या झोपडपट्टी घरं आहेत आणि त्याच घरातून मोठ्या प्रमाणात कचरा टाकल्यामुळे या तलावाचे देखील प्रदूषण मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे जलपर्णीमुळे देखील आणि ऑक्सिजन अभावीमुळे देखील माशांचा मृत्यू या ठिकाणी होत आहे। त्यामुळे नक्कीच ठाणे महानगरपालिकेचे सौरभराव यांनी आदेश देऊन देखील आतापर्यंत या तलावाचं ज्या पद्धतीने सुशोभीकरण करायला पाहिजे त्या पद्धतीचं होताना दिसत नाही। मात्र पाहायला गेलं तर या ठिकाणी ज्यांना ठेकेदार असतील इतर कामगार असतील त्यांना जे काम देण्यात आले होतं त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया। सर, दररोज हा तलाव आता साफसफाई करायला लागलेला आहे, मात्र जलपर्णी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, ऑक्सिजन अभावी देखील मासे मरत आहेत आणि कचऱ्यामुळे देखील प्रदूषण होतं। काय एकंदरीत या ठिकाणची प्रक्रिया आहे, पुढे देखील हे मासे मरू नये यासाठी तलाव सुशोभीकरण कशाप्रकारे करत आहे? साहेब, आम्ही रोजच्या रोज ही जलपरी वगैरे साफसफाई करून घेतो आणि काय माहिती आहे का, ड्रेनेजची लाईन सोडले सांडपाणी, त्याच्यामुळे ते मासे पण मरतात आणि आजूबाजूचे परिसरातील नागरिक ना कचरा खूप टाकतात खूप प्रमाणात। त्यांनी पण आपल्या आजूबाजूच्या परिसरातली दक्षता घेतली पाहिजे। त्यांनी जर व्यवस्थित कचरा वगैरे नाही टाकला आणि आम्ही रोजच्या रोज काम करून सुद्धा त्याच्यात बॉटल वगैरे बघा खूप काचा वगैरे पडल्यात, कामगारांना पण लागतात। तुम्ही कालचे पण मी तुम्हाला फोटो दाखवतो, स्वच्छ केलेलं आहे, पण आता नागरिक पण त्याच्यात कचरा करतात, त्याला आम्ही तरी काय करणार? आणि सांडपाणी पण सोडलेलं आहे, ते पण जर बंद केलं तर आपल्याला खूप फरक पडेल त्याच्यावरती। त्या दृष्टिकोनातून माझं तर मत, पहिला आम्ही तर स्वच्छता नेहमीच करतो, पण सहकारी नागरिकांनी पण आम्हाला तेवढंच केलं पाहिजे की बाबा कचरा आपण पण इथं आपल्या परिसरात टाकू नये, जेणेकरून आपला परिसर स्वच्छ राहील। ऑक्सिजनच्या ज्या मशिनरी आहेत त्या 2च आहेत, 4 लावणार होते, वाढवणार होते, मात्र त्या मशीन वाढवणार आहेत त्यांना मला वाटतं महापालिकेने ऑर्डर पण दिलेली आहे, तर काही कारणामुळे 1-2 दिवस पुढे मागे होणार। बाकी ते आम्हाला पण सांगून गेले की आम्ही मशिनरी लावतोय 4। नक्कीच या ठिकाणी पाहायला गेलं तर ज्या मशिनरी आहेत त्या ऑक्सिजनच्या 2 आहेत आणि या ठिकाणी 4 मशिनरी वाढवल्या जाणार आहेत। त्यामुळे माशांना ज्या पद्धतीने ऑक्सिजन पाहिजे आणि प्रदूषणमुक्त हे तलाव पाहिजे त्या पद्धतीचं तलाव या ठिकाणी नीटनेटके केले जाणार असल्याची माहिती आता या ठेकेदारांनी दिली आहे। मात्र येणाऱ्या काळात महानगरपालिका या संदर्भात काय उपाययोजना करते हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। मात्र प्रदूषण विभाग फेल ठरल्याचे आरोप देखील स्थानिक भाजपचे माजी नगरसेवक नारायण पवार यांनी केले आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात आता मासे जिवंत आणि तलाव या ठिकाणी सुशोभीकरण कशा प्रकारे राहील हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। कॅमेरामॅन गणेश राठेसह गणेश थोरात, TV9 मराठी, ठाणे। तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये।